लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विटा येथे विविध सामाजिक उपक्रमांनी वातावरण भारावून गेले। समतावादी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विजय चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले। गणेशदादा माने म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हेच आमचे ध्येय आहे। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती, या जयंतीच्या निमित्तानं समतावादी महासंघ व गुजरात पॅंथर सेना यांच्या संयुक्त नियोजनाने शालेय वस्तूचे वाटप करण्यात आलं। त्याच्यामध्ये मुलांना संविधानाची प्रत, भारताचं संविधान काय आहे हे संविधानाची प्रत व शालेय बॅग अशा 200 ते 250 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आलेलं आहे। याचबरोबर राष्ट्रवादी पार्टी आणि फकीर पॅंथर सेना यांच्या वतीने संविधान वाटप कार्यक्रम तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला। शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप, वह्या, शाळेच्या बॅग असतील, या सगळ्यांच्या उपक्रमातून ही जयंती 135वी जयंती ही नाचून साजरी न करता ती वाचून साजरी करावी। बाबासाहेबांना शिक्षण अभिप्रेत होतं, तो शिक्षणाचा गाडा पुढे नेण्याच्या माध्यमातून समतावादी महासंघाने फकीर पॅंथर काम करते। की राज्यातील आणि संबंध देशभरातील तमाम आंबेडकरवादी जनतेला आणि भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो। संविधानाचे महत्त्व प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि बाबासाहेबांचे विचार पुढे नेणे ही काळाची गरज आहे। या कार्यक्रमाला समतावादी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष गणेशदादा माने, राज्य संघटक असलमभाई मुजावर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। विटा येथील या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला आहे।